बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मोहन भागवत आणि मंदिराचे आचार्य म्हणजे मुख्य पुजारी गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत। सर्वप्रथम पीएम मोदी भगवान श्रीरामांना आरशात चेहरा दाखवतील। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या 23 दिवस आधी 30 डिसेंबरला मोदी अयोध्येत येत आहेत। 30 डिसेंबर रोजी मोदी श्रीराम विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करतील आणि रोड शो करणार आहेत। याआधी मंदिर ट्रस्ट रामलल्लाच्या 3 मूर्तींपैकी एकाची निवड करेल। 29 डिसेंबर रोजी मूर्तीची निवड होणार आहे। या रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे। याबाबत आज आणि उद्या ट्रस्टची बैठक आहे। प्राणप्रतिष्ठा फक्त 1 मिनिट 24 सेकंदात होईल। काशीच्या पंडितांनी हा शुभ मुहूर्त निश्चित केलाय। द्रविड बंधू पंडित गणेशेश्वर शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी सांगितलं की 22 जानेवारी रोजी मूळ मुहूर्त 12:29 आणि 8 सेकंदापासून सुरू होईल, जो 12:30 आणि 32 सेकंदापर्यंत चालेल। म्हणजेच प्राणप्रतिष्ठेची एकूण वेळ असेल 1 मिनिट 24 सेकंद। या मुहूर्ताचं शुद्धीकरणही केलं जाणार आहे। मुहूर्त शुद्धीची वेळ 20 मिनिटं असेल। 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार असून 6:20 पर्यंत सुरू राहणार आहे। यानंतर 20 जानेवारीला सूर्योदयापूर्वी मुहूर्तावर शुद्धीकरणाचा संकल्प होईल। पंडित गणेशेश्वर शास्त्री यांनीच काशी कॉरिडॉरचं उद्घाटन आणि राम मंदिराच्या पायाभरणीसाठी वेळ निश्चित केली होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली। गत काही महिन्यातील या दोन्ही नेत्यांची ही 6वी भेट आहे। या भेटीचाही तपशील नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना मोठं उधाण आलंय। यासंबंधीच्या वृत्तानुसार राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते। यावेळी दोन्ही नेत्यात जवळपास अर्धा तास बंद दरवाजाआड चर्चा झाली। त्यामुळे त्यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे कळू शकलं नाही, पण ही चर्चा मराठी पाट्या आणि टोल नाक्यांच्या मुद्द्याभोवती फिरती असावी असं मानलं जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठी पाट्या आणि टोल नाक्यांवरील अवैध वसुलीचा मुद्दा उचलून धरलाय। मराठी पाट्यांविषयी व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे मनसेनं या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे। दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, तसंच कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याचा पाठपुरावा या बैठकीत घेण्यात आल्याची शक्यता आहे। सद्यस्थितीतील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणावरूनही मोठा वाद निर्माण झालाय। राज ठाकरे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालंय, पण उद्धव ठाकरे यांना ते अद्याप मिळालेलं नाही। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्याला अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याचं स्पष्ट केलंय। यामुळे या प्रकरणीही उभयतांत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा केली आहे। मराठा समाजाची पायी दिंडी 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथून मुंबईच्या दिशेने निघेल। त्यानंतर ती मजल दरमजल करत अहमदनगर पुणे मार्गे मुंबईला पोहोचेल असं ते म्हणाले। मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह मुंबईतील आझाद मैदानावर 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत। या उपोषणाची रूपरेषा त्यांनी गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधताना जाहीर केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा समाजाची पायी दिंडी 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथून मुंबईच्या दिशेने निघेल। अंतरवाली सराटीहून शहागड, गेवराई, पाडळशिंगी, तांदळा, मातुरी, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव, सुपार, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपासहून चंदननगर मार्गे शिवाजीनगर पुण्याला पोहोचेल। त्यानंतर तिथून पुढे ती पुणे मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। दिंडीच्या मार्गात येणाऱ्या सर्वच गावातील मराठा समाज आपापल्या भागातील दिंडीत सहभागी होतील। या सर्व नियोजनाची PDF कॉपी तयार करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पाठवली जाईल असंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं। मनोज जरांगे यांनी यावेळी आंदोलकांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत। दिंडी शांततेत मुंबईच्या दिशेने जाईल, त्यामुळे कुणीही फोटो काढण्यासाठी गर्दी करू नये। कार्यकर्त्यांनी आपापल्या तुकडीतच राहावं। प्रत्येक गाडीत 2 समन्वयक असतील। या प्रकरणी कोणत्याही मराठा बांधवांनी गट तट करू नये असं ते म्हणाले। पायी दिंडी ज्या गावातून जाईल त्या गावच्या परिसरातील नागरिकांनी त्या गावच्या ठिकाणी जमा व्हावं। तिथून पुढे एकत्र प्रवास करावा। ज्या गावावरून दिंडी जाईल त्या गावातील लोकांनी मुंबईला जाणाऱ्या लोकांची रस्त्यात खाण्यापिण्याची व्यवस्था करावी। गावकऱ्यांनी एकत्र येऊन शक्य तेवढी मदत त्यांना करावी असं आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी नागरिकांना केलंय।
मुंबईला जाणाऱ्या तुकडीतील नागरिकांनी आपापल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, सोबत असणाऱ्या वाहनांचा घरासारखा वापर करावा, आपल्या सहकाऱ्यांवर लक्ष ठेवावं, कुणी वेडवाकडं शिरतंय का यावर करडी नजर ठेवावी, विशेषतः दिंडीत कुणीही व्यसन करणार नाही याची कसोशीनं काळजी घ्यावी, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. सर्वसामान्य शेतकऱ्यांसह सर्व श्रीमंत मराठ्यांनी मराठा आरक्षणाच्या दिंडीत सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. काँग्रेसच्या नागपूर सभेपूर्वी एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुवारी अचानक आजारी पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कन्या प्रियांका गांधी नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही स्टार नेत्यांच्या गैरहजेरीतच काँग्रेसला आपल्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकावं लागणार आहे. काँग्रेसनं आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठा जोर लावला. या अंतर्गत आपल्या 139व्या वर्धापन दिनानिमित्तानं काँग्रेसनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी या रॅलीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. नागपूर शहरालगतच्या दिघोरी नाका भागातील मैदानात काँग्रेसची ही मेगा रॅली होणार आहे. या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलंय. या रॅलीसाठी काँग्रेसचे राज्यासह देशभरातील कार्यकर्ते आणि नेते एकवटलेत. पण आता ताज्या माहितीनुसार सोनिया गांधी अचानक आजारी पडल्यामुळे त्या या रॅलीपासून स्वतःला दूर ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही घरी थांबणार आहेत. त्यामुळे त्याही या सभेला येऊ शकणार नाहीत असं वृत्त एका हिंदी ऑनलाईन संकेतस्थळानं दिलंय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या रॅलीद्वारे काँग्रेस सत्ताधारी भाजपला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याची माहिती दिली आहे. सत्ताधारी भाजप सरकारला बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यासह सर्व प्रश्न सोडवण्यात आणि जनतेला दिलासा देण्यात अपयश आलंय. त्यामुळे काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला कडक संदेश देणार आहे. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्यामुळेच या सभेसाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे असं ते म्हणाले. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही असं स्पष्ट विधान आमदार बच्चू कडू यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र याबाबत स्वतः बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान शरद पवार यांच्यासोबतची भेट ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. तसंच भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं कडू म्हणाले. बच्चू कडू म्हणाले की सरकारवर टीका टिप्पणी, नाराजी वगैरे सगळे करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ असं कडू म्हणाले. तसंच आमचा पक्ष आहे, पक्षाचं भलं कुठं होत आहे त्यानुसार विचार केला जाईल. जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा राजकीय सोबती असेल असं सूचक विधानही बच्चू कडू यांनी केलंय. तसंच आम्ही 1-2 जागेसाठी काही करणार नाही, केलं तर 3-4 जागा घेऊनच महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करू असंही बच्चू कडू म्हणाले. रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील वर्षी रशियाला भेट देण्याचं निमंत्रण दिलंय. पुतीन जयशंकर यांना म्हणाले, आम्हाला आमचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियात पाहायला हवे. ते म्हणाले की जगात सध्या खूप गोंधळ सुरू आहे. असं असूनही रशिया आणि भारताचे संबंध अधिक घट्ट होत आहेत. भारतातील लोकांचा झपाट्याने विकास होतोय. पुढे ते म्हणाले की युक्रेन युद्धातील परिस्थितीबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा माहिती दिली आहे. मला माहित आहे की मोदींना या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढायचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे भारताचं कॅलेंडर व्यस्त दिसतंय. मात्र रशिया आणि भारत यांच्यातील संबंध स्थिर राहतील. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली. दोघांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. या दरम्यान लॅव्हरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी जागेचं समर्थन केलं. ते म्हणाले, G20चं अध्यक्षपद भूषवून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणाची ताकद सिद्ध केली. याआधी मंगळवारी जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली होती. परराष्ट्र मंत्री भारतीय समुदायाला म्हणाले, माझ्यासाठी दोन्ही देशांमधील संबंध विशेष आहेत. ते म्हणजे 1950 नंतर गेल्या 70 ते 80 वर्षात जगात अनेक मोठे बदल झाले. सोव्हिएत युनियनचं रशियात रूपांतर झालं. भारताचाही विविध क्षेत्रात विकास झाला. दरम्यान आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत रशिया संबंध असेच आहेत ज्यात कोणताही बदल झालेला नाही. राज्याच्या सहकार खात्यानं वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांना जबर झटका दिलाय. खात्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या संचालक पदावरून सदावर्ते यांचे नातलग मेहुणे सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय सदावर्ते यांच्यासाठी धक्कादायक मानला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील पॅनलचा विजय झाला होता.
त्यानंतर सदावर्ते यांचा नातेवाईक असलेल्या सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झाली. पण पाटील यांचं वय 25 वर्षांहून कमी असल्यामुळे त्यांची नियुक्ती सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आरबीआयच्या अटीनुसार बँकेचं संचालक पद भूषवण्यासाठी किमान वय 35 वर्ष आणि 8 वर्षाचा अनुभव असणं बंधनकारक आहे. पण सौरभ पाटील हे या दोन्ही अटींमध्ये बसत नव्हते. त्यांचं वयही 35 वर्षांहून कमी होतं आणि त्यांच्याकडे कामाचा कोणताही अनुभव नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे हा मुद्दा मांडला होता. त्याची गंभीर दखल घेत सहकार खात्यानं सौरभ पाटील यांना एसटी बँकेच्या संचालक पदावरून हटवण्याचे निर्देश दिलेत. उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी या प्रकरणी सहकार खात्याला चांगलेच धारेवर धरलं होतं. सहकारी बँकेत 62,000 सभासद आहेत. बँकेच्या 500 शाखा असून 23,000 कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. कर्मचाऱ्यांना या बँकेच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा असते की आरोग्यासंदर्भातील कोणता प्रश्न उद्भवला, घर बांधण्यासाठी एखादं लोन घ्यायचं असेल तर आपल्याला मदत मिळावी. या सर्व गरीब कर्मचाऱ्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकेतून कर्ज मिळत नाही. ही बँक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही नियम टाकून दिलेत. कुठलाही एमडी 35 वर्षाच्या खाली आणि 70 वर्षाच्या पुढे नको असे हे नियम आहेत. पण या बँकेत कंत्राटी पद्धतीने एक अनुभव नसलेल्या 22 वर्षाच्या तरुणाची एमडी पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर या बँकेने एक जाहिरात काढली. त्यात रिझर्व्ह बँकेचे नियम शिथिल केले. 400 ते 500 कोटींचं डिपॉझिट या बँकेतून काढण्यात आलं आणि ही बँक आज अडचणीत आली आहे. सरकार यात लक्ष घालणार का? चुकीचा निर्णय घेणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करणार का? असा सवाल रोहित पवार यांनी सहकार मंत्र्यांना विचारला होता. त्यानंतर आता सहकार खात्यानं या प्रकरणी कारवाई केली आहे.